मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर बाबासाहेबांचे कारण जग जे आहे ते व्यक्तीला त्याच्या विचारावरून, बुद्धिमत्तेवरून, गुणवत्तेवरून ओळखतं. पण आपल्या देशामध्ये असणारी जी जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेमुळे आपल्या या भारतीय लोकांच्या मनामध्ये एक खोड आहे की ते लोकांना जाती ओळखतात आणि ही या देशाचं नेहमी दुर्दैव राहिलेलं आहे. दुर्दशा राहण्याचं कारण हेच आहे. एवढा मोठा हा देश, पण या देशावर फक्त 1200 लोक घेऊन बाबा आला होता आणि त्यांनी इथे मोगल डायनेस्टी स्थापन केली. जे ब्रिटिश लोक आहेत ते आले होते, त्यांना तर राज्य करायचंच नव्हतं, त्यांना फक्त व्यापार करायचा होता. पण जेव्हा त्यांनी असं बघितलं की या देशामध्ये लोक विभाजित आहेत, काही लोक ब्रिटिशांना असा आरोप करतात की ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूलची पॉलिसी केली, पण चुकीचं आहे. आपण ऑलरेडी डिवाइडेड आहोत, त्यांनी फक्त रूल केलं. 6000 जातीमध्ये विखुरलेला हा देश जेव्हा ते व्यापार करायला आले आणि ते विचार करायचे की व्यापार करणारा माणूस जो असतो तो आपल्या बिझनेसमध्ये करामध्ये सवलती मागतो. साहेब आता जीएसटी मधून आहे व्यवसाय, तर त्या सवलती मागायला राजापाशी जाण्यापेक्षा त्याला असं वाटते आपण कशाला मागायचं. हे लोक एवढे दुर्बळ आहेत की आपण कायदा बनवू शकतो आणि आपणच करात सवलत देऊ शकतो, म्हणून ते राजे बनले आणि 200 वर्ष ब्रिटिशांचा राज्य राहिला. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. म्हणजे आपल्या देशामध्ये जेव्हा एखाद्याने आक्रमण केलं तर या देशाच्या वर्ण व्यवस्थेमुळे फक्त जे क्षत्रिय आहे म्हणजे क्षत्रिय वर्णात जन्म घेतात तेवढेच फक्त लढवय्ये राहायचे आणि मग ते किती असणार, त्यांचं तुडवुड बळ त्याला कोणी पराभूत केलं की मग पूर्ण भारत देश आला. क्षत्रिय ह्या देशामध्ये जी मुख्य शिक्षा होती ही जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या किंवा ज्याला आपण बहुजन म्हणतो, ही जी वर्ण व्यवस्थेमध्ये म्हणाल तर शूद्र, अतिशूद्र आणि आजच्या संविधानिक भाषेमध्ये म्हणाल तर अदर बॅकवर्ड कास्ट किंवा ओबीसी, एससी, एसटी या लोकांची लोकसंख्या आणि काही आपल्यातून कन्वर्ट झालेले लोक, अशा प्रकारे ही लोकसंख्या 85 ते 90% आहे. ही 90% लोकसंख्येला जर तुम्ही असं म्हटलं की तुम्ही शस्त्र हातात घ्यायचं नाही तर हा देश नेहमी पराभूत होणार. कारण या देशावर वर्ण व्यवस्थेचं राज्य होतं, या देशावर जाती व्यवस्थेचं राज्य होतं. मग म्हणून आज आपण जेव्हा भारताच्या म्हणजे बाबासाहेबांनी जर या देशाला काही दिलं असेल तर बाबासाहेबांनी या देशाला भारताचं संविधान दिलं. आता कोणी म्हणतं की या देशामध्ये प्रमुख कोण किंवा पॉवरफुल कोण किंवा सुप्रीम कोण, तर सुप्रीम या देशामध्ये सुप्रीम कोर्ट नाही, या देशामध्ये प्राईम मिनिस्टर सुप्रीम नाही, या देशामध्ये प्रेसिडेंट सुप्रीम नाही. या देशामध्ये जे न्यायालय आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, लेजिस्लेटिव्ह आहे, हे सुप्रीम नाही. कारण या सगळ्या ज्या संस्था आहेत म्हणजे केंद्र झालं किंवा राज्य सरकार झालं किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ झालं, राज्य मंत्रिमंडळ झालं, गव्हर्नर झालं, राष्ट्रपती झालं, प्रधानमंत्री झालं, या सर्व न्यायालय झालं, सर्वोच्च न्यायालय झालं, या सर्वांची जन्मदात्री जी आहे ज्यांनी याला जन्म दिला ते म्हणजे भारताचं संविधान. जे भारताचं संविधान हे श्रेष्ठ आहे. कारण जो पोरगा पहिला होतो तो बाबापेक्षा मोठा होऊ शकत नाही. हे संविधान हे बाप आहे, त्यांची मुलं आहे. ज्याला आपण 3 मिनिट्स मध्ये जर असं म्हटलं तर आपण त्याला लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी म्हणतो. म्हणजे कार्यकारिणी आणि वैधानिक मंडळ आणि न्यायपालिका अशा याच्यामध्ये. तर हे जे संविधान आहे हे संविधान सुप्रीम आहे, हे आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे. आणि हे जे सुप्रीम संविधान आहे हे संविधान लिहिणारा आमचा बाप आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही आज त्या माणसाच्या जयंतीसाठी इथे जमा झालेले आहात आणि म्हणून त्या संविधानाचा विचार करून मी स्वतः कोलंबिया विद्यापीठाला व्हिजिट दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या लेमन युनिव्हर्सिटीमध्ये लायब्ररीमध्ये दिवस रात्र बसून अभ्यास करायचे, त्या लेमन लायब्ररीच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू लावलेला आहे.
मी त्या स्टॅच्यूसोबत माझा फोटो काढलेला आहे. तर तसा फोटो काढण्याची आज आपण इकडे सर्वांनी मनोमन इच्छा करा की मला तिथेपर्यंत जायचं आहे. आणि तुम्ही कोलंबिया विद्यापीठाला जाल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्याच्याशिवाय कोलंबिया विद्यापीठापर्यंत जाऊ शकत नाही. मी आताच जानेवारी महिन्यामध्ये लंडन आणि स्कॉटलंडचा दौरा केला. तर त्यावेळेस मी त्या दौऱ्याचा माझा मुख्य जो प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग यासाठी होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये ज्या घरामध्ये राहून शिक्षण घेतलं ते जे घर भारत सरकारने आता विकत घेतलेलं आहे आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम असं नाव दिलेलं आहे. ते भारतीय सरकारच्या अधीन तिथे आहे. तिथे आपला एमबीसीचा माणूस बसतो. तर मी तिथे जाऊन भेट घेतली. ते 3 मजली घर आहे. त्यामध्ये 2 वरच्या इमारतीमध्ये 2 रूम्स आहेत. एक रूम बाबासाहेब आणि एक त्यांचा मित्र असं आणि कॉमन टॉयलेट बाथरूम ते शेअर करायचे. तर तो जो घरमालक आहे तो तर कंगाल झाला, खतम झाला, त्याचा नाव नाही. फक्त बाबासाहेब तिथे अभ्यास करायचे म्हणून भारत सरकारने ती जागा विकत घेतली आणि तिथे म्युझियम बनला. एवढा मोठा माणूस आहे की त्या माणसाला तेव्हा तिथे भाडं द्यावं लागायचं. त्या माणसाला आज त्या माणसाच्या नावाने भारत सरकार स्वतः नावाने एक म्युझियम बनवलं. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस अभ्यासलेली पुस्तकं, त्यांचे हँडरायटिंग्स, त्यांचे चष्मे, ते जे साहित्य वापरायचे सगळं साहित्य तिथे ठेवलेलं. आज आपण या जयंतीच्या निमित्ताने सर्वांची इच्छा करावी की मला तिथे ते पण पाहायचं. म्हणजे मला लंडनला जायचं आहे, मला अमेरिकेला जायचं आहे. बाबासाहेब त्या काळामध्ये जेवढे काही या देशामध्ये नेते होते त्या नेत्यामध्ये बरेचसे नेते जास्तीत जास्त मला असं वाटते की गांधी झाले, सावरकर झाले, ही मंडळी बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडपर्यंत गेली पण अमेरिकेपर्यंत त्यावेळेस कोणी गेलेलं नाही. आणि म्हणून बघा बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रवास जर आपण असा बघितला तर या भारतामध्ये शाळेमध्ये कारण तुम्ही अस्पृश्य जाती जन्म घेतलेला आहे म्हणून वर्गाच्या बाहेर बसवणारा विद्यार्थी या देशामध्ये त्याच्या जीवनामध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, लंडनच्या ऑक्सफर्ड आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतो. म्हणजे शिक्षणातून परिवर्तन होतं. ही गोष्ट त्यांना जी समजली होती आणि ते शिक्षित होते, उच्च शिक्षित होते. त्या काळामध्ये जरी काँग्रेसचा बाबासाहेबांच्या एकूण विचारधारण्याला विरोध होता पण ते हलबल होते. त्यांना माहित होतं की आपल्याला हे कारण देश स्वातंत्र्य करणं ही एक गोष्ट झाली तरी तो देश चालवणं ही सर्वात मोठी गोष्ट असते. बरेचसे लोक लग्न करून घेतात पण लग्न टिकवणं आणि लग्न चालवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण खरी ताकद त्या माणसाची लग्न झाल्यानंतरच लागते की हा खरंच लग्न टिकवू शकतो. तर तसं देश हा स्वातंत्र्य झाला पण देश स्वातंत्र्य झाला पण तो देश टिकला पाहिजे. नुसता टिकला नाही पाहिजे, त्या देशाचा विकास झाला पाहिजे. म्हणून जे सूत्र भारतीय संविधानामध्ये आहेत आणि एक लक्षात ठेवा की भारतीय संविधानामध्ये जे प्रतिनिधी निवडून आले होते ते प्रतिनिधी त्यावेळेसचे सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या प्रदेशाचे असे होते. आणि जे जे भारतीय संविधानामध्ये लिहिलेलं आहे हे 100% मतदानाने पारित झालेलं आहे. आजच्यासारखं नाही किंवा 50% आहे हा वक्ता कायदा पास झाला किंवा तो नमूद कायदा पास झाला. हे 100% हे आम्हाला मंजूर आहे. त्याच्यामुळे ती जी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली होती जी या ती जी सभा होती, आपण कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीला मराठीत काय म्हणतात, संविधान सभा. ही संविधान सभा जी आहे ती या भारतीय संविधानाला जन्म देणारी सभा होती. त्यापेक्षा आजची लोकसभा मोठी ठरू शकते का? त्यानंतरच्या ज्या लोकसभा आहेत या त्याच्या बच्च्या आहेत. तर त्या संविधान सभा जी आहे जी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली आहे त्याची बरोबरी आजची कुठलीच लोकसभा करू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. काही लोक मला अतिशय वाईट वाटतं की संविधान सभेत या लोकसभेमधून निवडून आलेले लोक सुद्धा भारताच्या संविधानाबद्दल कधी कधी अपशब्द आणि आम्हाला असं राष्ट्र हवं, आम्हाला तसं राष्ट्र हवं अशा बोलतात. मला ती लोक नादान वाटतात. जेव्हा भारताच्या संविधानाची शपथ घेऊन
तुम्ही भारताच्या लोकसभेमध्ये जाता जेव्हा आणि त्या संविधानाची शपथ घेता, म्हणजे भारताच्या संविधानातील एकूण अक्षराची एकूण आर्टिकल्सची तुम्ही शपथ घेता. त्या आर्टिकल 15 मध्ये असं म्हटलेलं आहे की देअर शुड नॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, रिलीजन, प्लेस ऑफ बर्थ, जेंडर. म्हणजे त्यानंतर त्या देशामध्ये कुठल्याच व्यक्तीचा, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, तो स्त्री आहे की पुरुष आहे, तो कुठल्या भागात जन्मास आलेला आहे, तो कुठल्या वर्णाचा आहे, त्या गोष्टीचा विचार न करता लोकांसोबत न्याय करण्यात येईल. आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ दिलेला आहे. असं असताना सुद्धा काही लोक जेव्हा म्हणतात की मला, म्हणजे काही लोक म्हणतात मला, आता काही दिवसाआधी आपली खलिस्तानची ऍक्टिव्हिटी होती, ते लोक म्हणाले मला सिख राष्ट्र पाहिजे. आता काही लोक बोलायला लागले हिंदू राष्ट्र पाहिजे, कोणी म्हणेल मग बौद्ध राष्ट्र पाहिजे, कोणी म्हणेल मुसलमान राष्ट्र पाहिजे. म्हणजे किती हे अशा प्रकारे बोलणारे लोकांच्या बुद्धिमत्तेची मला कीव करूशी वाटते की वेदर दे हॅव अंडरस्टूड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट. पण तुम्ही शपथ घेतली कशाला? तुम्ही जर का, म्हणजे तुम्ही तुमच्या शपथीच्या अगदी विपरीत जर का वागत असाल तर तुम्हाला तिथे राहण्याचा काही एक अधिकार नाही आहे, हे लक्षात घ्या. पण भारताचं संविधान सफिशियंट आहे. भारताच्या संविधानामध्ये ताकद आहे आणि आता 75 वर्षामध्ये भारताचं संविधान एक आपल्याला कळत असेल त्यांना कळेल, पण ते एक लोकांमध्ये ती ताकद म्हणून पोहोचून गेलेलं आहे. सर्वांना एवढं तर कळलेलं आहे ऍक्च्युली, म्हणजे खास करून 50% आपल्याला महिला आहेत त्यांना कळलेलं आहे संविधान आहे. म्हणूनच ऍक्च्युली हे लोकल गव्हर्नमेंट मध्ये 30% जागा आमच्यासाठी रिझर्व्ह असतात, किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट मध्ये 30% जागा आमच्यासाठी रिझर्व्ह असतात. आता 30% म्हणजे ओपन मध्ये पण 30% ओपन कॅटेगरीच्या मुलींसाठी पण असतात. म्हणजे एकूणच 50% महिला वर्ग आहे. त्यांना माहित आहे की हे संविधान आहे म्हणून आज आमचा स्थान आहे. बरोबर. तरी कोणाला असं वाटत असेल की माझी मेजॉरिटी आहे, मी काही करू शकतो, नाही. तुमच्या संविधानाच्या अधीन आहे. आता बघा सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे त्या हे गव्हर्नमेंट मेजॉरिटी आहे, महाराष्ट्र विधानसभेचं गव्हर्नमेंट. पण जेव्हा तिथे त्या बीडमध्ये तो सरपंच देशमुखाची हत्या झाली, लोक रस्त्यावर आले आणि सांगितले की हा मंत्री याच्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व वाटतो, दुरून का होईना पण याचा हात असेल तर याला बरखास्त करा. खूप मेजॉरिटी असून सुद्धा, म्हणजे जवळजवळ 150-200च्या आसपास आमदार असताना सुद्धा तो जो मुख्यमंत्री आहे तो आपल्या माणसाला वाचवू शकला नाही आणि त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ही आपली ताकद आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिताना जो सर्वात पॉवरफुल त्या संविधानामध्ये जो लिहिलेला आहे तो म्हणजे कोण? आम्ही भारतीय लोक. इथून भारताच्या संविधानाची सुरुवात होते. तुम्ही त्या संविधानातून निर्माण झालेले प्रोडक्ट्स आहात आणि 5 वर्षाचे प्रोडक्ट आहात. प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, चीफ मिनिस्टर तुम्ही 5 वर्षाचे प्रोडक्ट आहात. तुमचं परमनंट स्टेटस काय आहे? पुन्हा आम्ही भारतीय लोक, म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक, हे तुमचं परमनंट स्टेटस आहे. तुम्ही आज उद्या राहणार नाही. मग उगाच असा मान घालू नका की हे म्हणजे कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, सगळे लोक ते मानणार आहे, बरोबर आहे. पण मरणार काय नाही, चिरंतन काय राहणार आहे, तर हा भारत देश राहणार आहे आणि भारताचं संविधान राहणार आहे. म्हणून मी माझ्या प्रत्येक कोणालाही सलामी द्यायची असतील तर असं म्हणतो, जय भारत, जय संविधान. हा भारत देश आहे म्हणून या देशामध्ये जे काही रिसोर्सेस आहे, जे अन्न आहे, धान्य आहे, ह्याच्या बळावर मी जगतो आणि मला जे प्रोटेक्शन, मला जे हक्क अधिकार मिळाले आहे ते संविधानामुळे मिळाले. म्हणून जय भारत आणि जय संविधान. तर ही गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी ही गोष्ट लक्षात, बाबासाहेबांचं एक जे जीवन जे आहे, जे बाबासाहेबांना तुम्ही जर का या पूर्ण प्रक्रियेतून जर का मायनस करून टाकलं तर मला असं वाटतं की अजूनही हा देश कोळ्यांचा देश राहिला असता, राज्य राजवण्याचा देश राहिला असता. पण त्या भारताचं संविधान बाबासाहेबांनी दिलं. ती जी पण मंडळी आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये, आपण त्यांच्याबद्दल पण आदर व्यक्त करूया. कारण बाबासाहेब हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते आणि ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन असल्यामुळे ते प्रत्येक
जो आर्टिकल आहे संविधानाचा ते लिहून आणायचे. लिहून आणल्यानंतर कोणी असं म्हटलं की जसं बाबासाहेबांनी पूर्ण संविधान लिहिलेलं. लक्षात ठेवा, ते खरं जरी असलं तरी आपण सर्व लोकांना सांगताना हे सांगा की त्या कॉन्स्टिट्युशनचे सदस्य जे होते ते सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व प्रांताचे प्रतिनिधी होते. आणि मग तिथे डिबेट व्हायची. तुम्ही संविधानाला अभ्यास करा बरोबर, तर डिबेट व्हायची. आणि ती डिबेट झाल्यानंतर मग सगळेजण म्हणायचे हा ठीक आहे, हा फंडामेंटल राईट्स, हे राईट्स लोकांना दिले पाहिजे. आर्टिकल 14 इक्वल प्रोटेक्शन, आर्टिकल 15 नो डिस्क्रिमिनेशन, आर्टिकल 16 इन द एम्प्लॉयमेंट SC ST OBC यांना रिझर्वेशन दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे ते मी सांगतो तुम्हाला. कारण या देशामध्ये आर्टिकल 15.3 महिलांना आरक्षण, आर्टिकल 15.4 स्पेशल प्रोविजन फॉर SC ST OBC, हे काय? ही भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाची तत्व आहे. पण सामाजिक न्याय म्हणजे काय? बऱ्याचदा लोकांना न्याय आणि सामाजिक न्याय याच्यातला फरक कळत नाही. मी जर का आता सरांनी सांगितलं की युट्यूबवर माझं मुख्यमंत्री म्हणून जे नाटक आहे त्याचे 16 शो मी मुंबईत करू शकलो. आर्थिक दृष्ट्या तेवढेच मला परवडत होते. आता तर ते त्याच्यामध्ये एक आणि त्या नाटकाद्वारे मी सांगितलं आहे की सामाजिक न्यायाचं सरकार निवडून येतो. त्यामध्ये तो जे प्राध्यापक आहे, एक तामिळ प्राध्यापक आहे, एक भोबळे प्राध्यापक आहे, आणि ते तरुण पिढीला सांगत असतात आपण दोघंच आहोत. तर ते विचारतात की सर सामाजिक न्याय म्हणजे काय? तर त्यामध्ये असं आहे की जर का एकाच वेळेस 2 लोक आहेत, एक म्हणून त्याची भेट वर आलेली आहे, रोज सकाळ संध्याकाळी दुपारचा आणि जेव्हाही पंक्ती बसण्याची खायला मिळतं असा व्यक्ती, आणि एक जो 3-4 दिवसापासून उपाशी आहे, काय सगळीकडे हात फिरवला कोणीच काही घ्यायला, आणि त्यावेळेस जर का एक गठडी सापडली कापडाची, त्याच्यावर दोघांनी एकाच वेळेस हात मारला, आणि हात मारल्यावर त्यांनी म्हणले मेरा आहे, तर ते म्हणतात नाही. झगडा सुरू झाला. ते न्यायालयाकडे गेले, एका राजाकडे गेले. राजाला म्हटलं आम्ही दोघांनी एकाच वेळेस हात मारला. आता राजा काय म्हणजे 4 पोळ्या आहेत त्याच्यामध्ये. न्याय म्हणजे काय तू सांग? बिलकुल, हा म्हणतो दोघांना 2-2 पोळ्या एकाच वेळेस हात मारला, म्हणजे हा झाला न्याय. पण याच राजाच्या ठिकाणी जर का आता राजा जो आहे तो आपल्या या इथे आपले हे राजर्षी शाहू महाराज आहे किंवा सम्राट अशोक हा राजा आहे, ह्याच्या समोर जर का गेले ते, तर तो काय म्हणतो की जो उपाशी आहे त्याला 3 पोळ्या द्यायच्या, आणि जो रोजचा खाऊ आला त्याला 1 पोळी द्यायची. याला म्हणतात सामाजिक न्याय. सामाजिक न्यायाचा अर्थ आहे की ज्या समाजावर हजारो वर्षापासून अन्याय झालेला आहे ते सुद्धा भरून काढावं लागेल ना. ते भरून काढावं लागेल ना. पण ते भरून काढावं लागेल तर त्याला अधिक द्यावं लागेल. याचं पोट आधीच भरलेलं आहे. खरं म्हणजे याला 1 पोळीची गरज नाही आहे, पण त्याला आपण द्यायची आहे. याला म्हणतात सामाजिक न्याय. तेव्हा मग ती ढोबळे सरांची एक विद्यार्थी असते, त्यांना विचारते सर तुम्ही म्हणता की 4 पोळ्या आहे, दोघांना 2-2 दिल्या, तर या मुलाने उत्तर दिलं की त्याला म्हणतात न्याय. जो उपाशी आहे त्याला 3 पोळ्या दिल्या, जो जेवण खाऊन पिऊन त्याला 1 पोळी दिली, याला म्हटलं सामाजिक न्याय. पण ती विद्यार्थी विचारते सर जर का एकाला 4 पोळ्या दिल्या आणि एकाला काहीच नाही दिला तर ते ढोबळे सर म्हणतात की त्याचा अर्थ हा झाला मनुवादी न्याय. कारण हजारो वर्ष या देशामध्ये एकाला 4 पोळ्या आणि एकाला काहीच मिळत नव्हतं. लक्षात घ्या, 3 परिभाषा मी तुम्हाला पोळ्याद्वारे सांगितल्या. एक न्याय, मनुवादी न्याय आणि सामाजिक न्याय. तर मनुवादी न्यायाचं जे उत्तर आहे ते आहे सामाजिक न्याय. आणि हे सामाजिक न्यायाचं तत्व भारतीय संविधानामध्ये असल्यामुळे आर्टिकल 15.3 असं म्हणतात की जर का म्हणजे आर्टिकल 15 काय म्हणतात की कुठल्याच प्रकारचा जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद, प्रांतवाद, स्त्री पुरुष लिंगवाद असा काढायचा नाही आहे. पण 15.3 काय म्हणतात, पण जर का सरकारला असे वाटल्यास
पण जर का सरकारला असे वाटल्यास की स्त्रियांसाठी काही विशेष करायचं आहे, तिथे लहान मुलं हा शब्द आहे, पण स्त्रियांसाठी जर का सरकारला काही करायचं असल्यास सरकार ते करू शकते. म्हणजे काय की सरकार तिथे डिस्क्रिमिनेशन करू शकते. इकडे काय म्हणतं आर्टिकल 50 मध्ये डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, पण आर्टिकल 53 मध्ये असं म्हणते की डिस्क्रिमिनेशन करू शकते. या डिस्क्रिमिनेशनला म्हणतात पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, अफर्मेटिव्ह ऍक्शन. अमेरिकेत त्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन असं म्हणतात. तर आर्टिकल 54 मध्ये तुम्ही जाता, तिथे काय म्हणतं की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी. ओबीसी साठी तिथे जो संविधानिक शब्द आहे तो आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. ओबीसी हा शब्द भारताच्या संविधानात कुठेच नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण ओबीसी म्हणत असतो, ओबीसी शब्द भारताच्या संविधानात कुठेच नाही आहे. ओबीसी शब्द का आला, कारण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे बीसी म्हणजे बॅकवर्ड कास्ट, आणि याच्या व्यतिरिक्त काही कास्ट ज्या बॅकवर्ड आहेत त्या म्हणजे ओबीसी, अदर बॅकवर्ड कास्ट. म्हणून आपण लोकप्रचलित शब्द म्हणून ओबीसी आहे. पण संविधानिक शब्द जो बाबासाहेबांनी कुठे जन्म दिला बाबासाहेबांनी त्या शब्दाचा, तर बाबासाहेबांनी तो शब्द आर्टिकल 340 मध्ये वापरला होता. 340 काय आहे, तर 340 भारताच्या संविधानातलं ते आर्टिकल आहे ज्या आर्टिकलमुळे या देशातल्या ओबीसीना रिझर्वेशन मिळालं. आर्टिकल 340 काय म्हणतं, आता हे आर्टिकल 340 आणि फंडामेंटल राईट्स आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या बद्दल मी बोलल्यावर मी त्या तिथे ते स्पेशल चॅप्टर आहे 340. तर जेव्हा संसदेमध्ये चर्चा चालायची तर ज्याला 100% सर्वांची मान्यता आहे ते तुम्ही फंडामेंटल राईट्स मध्ये ऍक्सेप्ट केलं, किंवा समोर सरकारपाशी आज पैसे कमी आहेत बुवा, तर सरकारपाशी जसेचे पैसे येईल तर सरकार काय करेल, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सवर काम करेल. 14 चॅप्टर म्हणजे ज्याच्यामध्ये मग मॅटर्निटी लिव्ह महिलांना देणे, किंवा स्त्री पुरुष इक्वल पे इक्वल वर्क करणे, किंवा सर्वांना शिक्षण देणे. जसं आता जे आधी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये होतं ते आता आर्टिकल 21A मध्ये आलं आहे, राईट टू एज्युकेशन. आधी राईट टू एज्युकेशन फंडामेंटल राईटमध्ये नव्हतं, कारण त्या देशाची आर्थिक स्थिती खराब होती, एवढा आपण करू शकत नाही. ते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट, म्हणजे राज्यांनी हे करायचं आहे, पण संविधान झालं त्या दिवसापासून मूलभूत अधिकार लागू झालेले आहे. फंडामेंटल राईट्स चॅप्टर 3 लागू झालेला आहे, चॅप्टर 4 तुम्हाला करायचं आहे. आणि अजून काही डिस्प्यूट आहे, तर ओबीसीच्या रिझर्वेशन बद्दल डिस्प्यूट होता, म्हणून त्यांनी काय म्हटलं की मग हे सगळं आपण काय करू, भविष्यासाठी सोडू, भविष्यातल्या लोकांनी करावं. त्याच्यामुळे आर्टिकल 340 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतं की समोर जाऊन राष्ट्रपतींनी एक आयोग नेमावा व त्या आयोगाने असा अभ्यास करावा की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब शिवाय सुद्धा काही अशा जाती आहेत का ज्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत, आणि त्या जर का असतील तर त्या जातींना सुद्धा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब प्रमाणे सामाजिक न्याय करण्यात यावा. पण जेव्हा आर्टिकल 340 वर पंडित नेहरूंचं सरकार काहीच करत नव्हतं, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते. त्यांनी पत्रव्यवहार केला, पण ते काहीच करत नव्हते. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजीनामा पत्र आहे त्या राजीनामा पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात की संविधान लागू होऊन 1 वर्ष झाले, पण तुम्ही ना राष्ट्रपतीला भेटले, ना राष्ट्रपतीकडून एखादा आयोग बनवून घेतला, तर हे पण त्या संविधानाला अर्थ नाही. आणि म्हणून मी राजीनामा देतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा जो राजीनामा दिला तो शेड्यूल कास्ट लोकांसाठी नाही दिला, शेड्यूल ट्राईब लोकांसाठी नाही दिला, कारण त्यांना रिझर्वेशन सुरू झालं होतं आधीच. तो राजीनामा ओबीसीसाठी दिला. आणि म्हणून ओबीसी सेवा संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी पूर्ण भारतभर लोकांना सांगत राहतो की आपल्या ओबीसी आरक्षणाचे संविधानिक जनक कोण आहे, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या ओबीसी आरक्षणाचे जनक आहेत, पिता आहेत. पण हे लोकांना सांगितलं नाही कोणी.
लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे. आज ओबीसी पर्यंत गेलं असल्यामुळे बऱ्याचशा आमच्या ओबीसी सेवा संघाच्या संघटना आज ठिकठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहेत किंवा त्यांना कळलं आहे, पण ते कळून द्यायचं नाही असा या देशामध्ये एक प्रकार आहे. काही काही गोष्टी या देशामध्ये जाणीवपूर्वक लपवल्या जातात. तर युनायटेड नेशन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. ही गोष्ट मी तुम्हाला इथून भाषणातून सांगितलं. काय असायला पाहिजे होतं, आजच्या भारतातल्या सर्व वृत्तपत्रांनी हेडलाईन असायला पाहिजे होती ना, असायला पाहिजे होती नाही. पण बाकी लोकांना असं वाटतं की मग आम्ही छोटे नेते झालो ना, एवढं मोठं करून झालं, आम्ही छोटे नेते होतो. आणि ज्याचं तुम्ही कोणाचंही किती काम टाकलं तरी ते काम जर का असलं तर ते वर येतच ना. तर सम्राट अशोकाचं काम, ते सम्राट अशोकाचं एक नाटक विष्णू भावेमध्ये झालं होतं. आपल्याला कोणी बघितलं बघा, चांगलं नाटक आहे. त्याच्यामध्ये सम्राट अशोकाचं जीवन दाखवलेलं आहे. देवंतीय अशोका असं तुमचं म्हणणं चांगलं स्ट्रॉंग दिसतं. नाटक नावाचं एक नाटक त्यांच्या डायरेक्टर शैली बोलून. तर सम्राट अशोक हा असा व्यक्ती आहे की ज्याच्या जीवनामध्ये हिटलर पण आहे. म्हणजे लोक म्हणतात माणूस सहसा बदलत नाही, त्या बदलत थोडाफार बदलतो, असं नाही. सम्राट अशोकाचं ते लाईफ त्यांनी पहिल्या भागात दाखवलं आहे. सम्राट अशोक हा हिटलर पण आहे आणि सम्राट अशोक हा मदर तेरेसा पण आहे. एकाच माणसाच्या जीवनामध्ये, म्हणजे हिटलरच्या जीवनात हिटलरच आहे, गांधीच्या जीवनात गांधीच आहे, तर मदर टेरेसाच्या जीवनात मदर टेरेसाच आहे. बरोबर आहे. एकाच माणसाच्या जीवनामध्ये दोन असणं, त्या कलिंगाच्या युद्धानंतर त्याला लक्षात येतं जेव्हा लाखो लोकांची हत्या झाली असतं, तर त्याला वाटतं की लोकांचा जीव घेणं नव्हे, लोकांना अभयदान देणं, लोकांना भीतीतून नव्हे भीतीतून मुक्त राज्य करणं. आधी तो राज्य करत असतो, तो भीतीतून राज्य करत असतो. त्याची जरब एवढी असते की त्याच्यासमोर एक एक लोक सरेंडर होत राहतात. आणि मग त्याला असं वाटतं की कुठेतरी त्या कलिंगाचं युद्ध झालंय तर जरा एक जायगा घ्यायला जावं. एक बौद्ध भिक्खू त्याला सांगतो की तू जाऊ तर बघ कमीत कमी. आणि मग तो तिथे जेव्हा जातो आणि जेव्हा तो बघतो लोकांचा आक्रोश काही म्हणून राहिले, आया बहीण, ते सगळे त्याला शिव्या शब्द देतात की तू मारून टाक आम्हाला, एक माता म्हणजे मारून टाक, माझे 40च्या 40 मुलं मेलेले आहेत, तर मी काय करू जाऊ. आणि त्याला असं लक्षात येतं की अरे लोकांना जीव घेणं सोपं आहे, लोकांना जीवन दान देणं हे फार मोठं आहे. लोकांना भीतीतून जरा बसून काम करून घेणं सोपं आहे, पण लोकांना भयमुक्त होऊन काम करायला लावणे फार मोठं आहे. आणि तो जेव्हा भयमुक्त होऊन लोकांना काम करायला लागतो तर अफगाणिस्तान पासून तर कन्याकुमारीपर्यंत पूर्ण जम्बूद्वीपाचा राजा बनला तो सम्राट अशोक. एवढं मोठं साम्राज्य जगाच्या पाठीवर कुठल्याच राजाचं नव्हतं. या सम्राट अशोकाच्या बाबतीत काय झालं, जर काय देशामध्ये ब्रिटिश आले नसते तर तुम्हाला सम्राट अशोक कळलं नसतं. हे ब्रिटिश लोक थोडे आर्किटेक्ट होते, हे खोज करायचे. खोज करता यांना असं लक्षात आलं तरी झालं हे कुठेतरी काहीतरी कटलेल्या मुंड्या दिसत आहेत, त्या कटलेले पुतळे दिसत आहेत, कटलेले स्टॅच्यू दिसत आहेत. मग त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की या जम्बूद्वीपामध्ये एक सम्राट अशोक नावाचा राजा होऊन गेला. आणि हा सम्राट अशोक नावाचा राजा त्याचं जे लाईफ आहे, या लाईफ मधलं त्याचं जे परिवर्तन जे झालं आहे ते तथागत बुद्धामुळे झाले, त्याच्या विचाराने झालेले आहे. आणि म्हणून तथागत बुद्धाचे 84,000 जे त्याचे अशोक स्तंभ वास्तू हे अफगाणिस्तान पासून तर पूर्ण या जम्बूद्वीपामध्ये फैललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला कळलं, म्हणजे जसं आपण बघा महात्मा ज्योतिराव फुले हे जर का रायगडावर गेले असते आणि ती शिवाजी छत्रपती शिवाजीची समाधी जर शोधून काढली नसती तर आपल्याला कळलं नसतं. म्हणजे काही लोक या देशातले महापुरुष दाखल्याचं काम करतात. महात्मा फुले तिथे गेले आणि जेव्हा ते घेऊन गेले फुलं पानं, बरोबर आहे, तर तिथला जो भट होता त्यांनी त्याला लाथ मारली त्या पात्राला आणि म्हटलं की तू काय कुंब्याचा देव करतोस का, बरोबर आहे. पण ती छत्रपती शिवाजी राजांची जी समाधी आहे आणि मग छत्रपती शिवाजी राजावर महात्मा फुलेंनी लिहिलेला पोवाडा, या दोन गोष्टीमुळे आपल्याला कळलं की आपल्यामध्ये हा एवढा मोठा दुसरा सम्राट छत्रपती शिवराय हे सुद्धा निर्माण झाले. तर काही लोक या देशामधले जे महामानव आहेत, जे महापुरुष आहेत, त्यांना दाबण्याचं काम करत असतात.
आणि आपल्याला त्यांचं जे चारित्र्य आहे ते समोर आणायचं काम करायचं आहे. म्हणून ही जयंती, म्हणून आपण जयंती करतो. आणि आता तर 75 वर्षामध्ये जसं मी सांगितलं की त्या देशमुखांची हत्या झाली किंवा आपल्या सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली तर लोक रस्त्यावर आले आणि सरकार घाबरलं. अरे बापा, तुमच्या बापाचं सरकार नाही आहे, तुम्ही फक्त 5 वर्षासाठी आलेले आहात, अलटून पलटून काय कसे आले पण तरी तुम्ही त्याच्यावर नाही आहात. तुम्हाला हा देश भारताच्या संविधानाने चालवावा लागेल आणि म्हणून आपण एक जागरूक समाज असलो पाहिजे. आता त्या काही कविता म्हटली की मी दूर राहतो राजकारणापासून, असं त्या कवितेमध्ये मी ऐकलं की हात जोडते दूर राजकारण दूर राहायचं नाही आहे. राजकारण वाईट नाही आहे, लक्षात घ्या. राजकारण छत्रपती शिवाजी राजांनी केलेलं आहे, राजकारण शाहू महाराजांनी केलेलं आहे, राजकारण महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलेलं आहे. ते कॉर्पोरेशन निवडणुकीतून पुण्यामध्ये लढले होते. राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यांनी रिपब्लिकन पार्टी का शेड्यूल कास्ट फेडरेशन असे पक्ष लेबर पार्टी स्थापन केले आहे. राजकारण वाईट नाही आहे. आज जे लोक राजकारण करून आले ते लोक अतिशय घाणेरडे असल्यामुळे आपल्याला राजकारण वाईट वाटतं. राजकारण शुद्धच आहे, पण घाणेरडे लोक राजकारण करून आले म्हणून आपण राजकारणापासून दूर राहू म्हणणं चुकीचं आहे. आपल्याला ते राजकारण शुद्ध करायचं आहे. ज्याप्रमाणे एखादं कुटुंब असतं, त्याचं एक व्यवस्थापन असतो, त्याची आई असतात, त्याचे वडील असतात त्या कुटुंबामध्ये, तर ते त्या कुटुंबाचं व्यवस्थापन करतात. तसं हा पूर्ण देश आहे. या देशाचं व्यवस्थापन करण्याचं सूत्र जे आहे ते राजकारणामध्ये आहे. आणि संविधानाने सांगितलं आहे की कोणाला राष्ट्रपती बनवायचं आहे, कसा पंतप्रधान बनवायचा आहे, कसे मंत्रिमंडळ बनवायचं. त्याच्यामुळे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्यांच्या पाशी त्यावेळेस जेवढं अवेलेबल होतं त्याच्यातून त्यांनी काय केलं तर एक व्यक्ती एक मत म्हणजे राजकीय समानता आणली. पण बाबासाहेबांना अपेक्षित होती की या देशामध्ये फक्त राजकीय समानता येऊन चालणार नाही, तर या देशामध्ये सामाजिक समानता आली पाहिजे, आर्थिक समानता आली पाहिजे. आणि हे काम त्यांनी कुणाला दिलं तर आपल्याला दिलं, भारतीय लोकांना दिलं, भारतीय संविधानाला दिलं, भारतीय राज्यकर्त्यांना दिलं. पण भारतीय राज्यकर्ते जर का तसं वागत नसतील तर पुन्हा भारतीय संविधानाचा आम्ही भारतीय लोक आपल्याला चाबूक आहे, आपल्याला चाबूक आहे. तो चाबूक म्हणजे आपल्याला प्रत्येक 5 वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार, बरोबर आहे. आणि म्हणून तो त्या अधिकाराचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे आणि हे जे राजकारण आहे हे शुद्ध करता आलं पाहिजे. आज आपण बघतो की या देशामध्ये आर्टिकल 38 आहे, 39 आहे, त्याच्यामध्ये म्हटलं की या देशामध्ये जे रिसोर्सेस आहे त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. पण आपण बघतोय की या देशामध्ये 2 मोठे उद्योगपती आहेत, त्यांचा सपाटा सुरू आहे सगळं घेण्यामध्ये. हे काय भारतीय संविधानाला धरून नाही आहे. भारताचं संविधान म्हणतं की जे रिसोर्सेस आहेत त्याचं व्यवस्थित वाटप झालं पाहिजे. आणि असं म्हणतं की कुठल्या फ्यू हँड्स किंवा काही लोकांच्या हातामध्ये सर्व गेलं नाही पाहिजे, हे भारतीय संविधान म्हणतं. पण त्याच्या विरुद्ध काम सुरू आहे, तर तुमचा त्याच्यावर डोळा असला पाहिजे, तुमचा त्याच्यावर वचक असला पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे की या देशामध्ये जो सोशलिझम आणायचा आहे तर जास्तीत जास्त जे कारण आपण जी SC OBC जी मंडळी आहोत, जरी आज शाहू महाराज किंवा सम्राट अशोक किंवा सम्राट छत्रपती शिवराय यांचे आपण वंशज जरी असो तरी मधल्या काळामध्ये जी काही व्यवस्था होती त्यामुळे आपण अतिशय मागासलेलं राहतो. म्हणजे आपण जर का या जाती व्यवस्थेचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की वरपासून खालपर्यंत म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, मग OBC, मग SC ST, मग OBC मध्ये सुद्धा कुणबी, माळी, पिळी अशा एकावर एक जाती, अशा ज्या जाती ठेवण्यात आलेल्या आहेत. हे जे विभाजन आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रमिक विभाजन असं म्हटलेलं आहे, ग्रेडेड इनइक्वॅलिटी. बाबासाहेब म्हणतात की भारतामध्ये म्हणजे रशियासारखी क्रांती का होऊ शकली नाही तर रशियामध्ये जे इंडस्ट्रियलिस्ट आणि कामगार असे 2च वर्ग होते. सगळे कामगार एकत्र आले त्यांनी कारखाने ताब्यात घेतले. पण भारतामध्ये जो हा क्लास आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे फार फेमस स्टेटमेंट आहे
की भारतामधली जाती व्यवस्था म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जर का गेले तर वेगवेगळे कामं वेगवेगळ्या लोकांना करावं लागेल. म्हणजे कोणाला साफसफाई करावी लागेल, कोणाला लाकडाची कामं करावं लागेल, कोणाला लोखंडाची कामं करावं लागेल, कोणाला मातीचे कामं करावं लागेल, म्हणजे कुंभाराचं काम करावं लागेल, कोणाला सुताराचं काम करावं लागेल, कोणाला लोहाराचं काम. हे तर सगळीकडे आहे. म्हणजे ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेबरच म्हणतो, लेबर हे करावं लागतं सोसायटीमध्ये. पण भारतामध्ये काय झालं की देर इज नॉट म्हणजे इथे फक्त श्रमाचं विभाजन झालं नाही तर श्रमिकाचं विभाजन झालं. इथे श्रमिकाचं आणि ते श्रमिकाचं विभाजन कसं झालं, जातीय झालं. किंवा हा तिली आहे तिल्याचंच काम करेल, हा कुणबी आहे कुणब्याचंच काम करेल, माळी आहे माळ्याचंच काम करेल, हा मातंग आहे मातंगाचंच काम करेल, बरोबर, हा चांभार आहे चांभाराचंच काम करेल. तर त्याच्या विरोधात जाऊन भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये काय म्हटलेलं आहे की नाऊ ही ऍज पर भारताच्या मुलांना थोडं बाहेर करायला सांगा, शांतपणे बसा भेटेल त्यांना एक खुर्ची त्याला स्पेशल त्या मुलाला रिझॉर्ट सीट द्या त्याला. तर आर्टिकल 19 काय म्हटलेलं आहे, आता तुम्ही कुठलाही व्यवसाय, एनी ऑक्युपेशन, एनी ट्रेड, एनी बिझनेस यू कॅन डू. म्हणजे ती जी जाती व्यवस्था होती ती काय भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19 ने खतम केली. आणि ती खतमच नाही केली तर आर्टिकल 15(4) मध्ये आपल्याला शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण दिलं, तर 16(4) मध्ये आपल्याला नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं. म्हणजे एससी ची लोकसंख्या 15 आहे तर 15%, शेड्यूल कास्टची ट्राईबची 7.5 आहे तर 7.5%, ओबीसीची 52% आहे पण तरी त्यांना फक्त 27% आरक्षण देण्यात आलं. हे कशासाठी, कारण जेव्हा सर्व समाज एकत्र येईल तेव्हा देश बनेल. काही निवडक जाती आणि त्यांनी जर असं ठरवलं की आम्ही देश आहोत आणि आम्ही देश बनवू तर ते पॉसिबल नाही. याचे प्रयोग फसलेले आहेत. म्हणूनच तुम्ही ब्रिटिशांचे गुलाम होतो आपण आणि म्हणून आपण मोगलांचे गुलाम झालो, मोगल डायनेस्टी म्हणतात. याच्यातून तुम्हाला बाहेर निघावं लागेल. म्हणून सर्व म्हणजे आता तुम्हाला आरक्षणाचं म्हणतात. आता आरक्षणामध्ये कांबळे साहेब, ढोबळे, देशपांडे, त्याला खेडेकर असे बसले असते तर ते मधल्या सुट्टीमध्ये डबा खातात. पण डबा खातात एक जणांना दबा, अरे मेरी सब्जी, अरे यार तुम्हारे माइंड का की सब्जी बोले चले लाओ थोड़ा गोभी की सब्जी अच्छी नहीं. देशपांडे मग कांबळेला बोलतो भाजी खातो. हे व्यवहारात आहे ना आरक्षणामुळे. कारण ओबीसीतून गेला, एससीतून गेला, मराठा आला, ब्राह्मण आला, याच्यातून काय होत आलं, सहमिश्रण होऊन आलेलं, त्याच्यामध्ये समाज एक होऊन राहिलेला आहे. बरोबर आहे. हॉस्टेलमध्ये रिझर्वेशन आहे. देशपांड्यासोबत ऍक्च्युली कांबळेला रूम मिळाली, ढोबळेला गोडबोलेसोबत रूम मिळाली. बरोबर आहे. संमिश्रण होऊन आलं. भारतात संविधान सर्वांना एकत्र आणून आलं. हे आरक्षणाचं तत्व आहे. आरक्षण काही एका व्यक्तीला मिळून राहिलं असं भाग नाही आहे. ते भारताच्या सर्व जातीचं संमिश्रण करून आलं आहे. हे दुसऱ्याच्या एका जातीच्या दुसऱ्या जातीच्या लोकांनी न खाण्याची सुद्धा म्हणजे जी या मूल निवासी किंवा जी आर्यांनी या बंदी लादल्या होत्या त्यातली एक बंदी ही रोटी बंदी होती. म्हणजे एका जातीच्या माणसाने दुसऱ्या जातीच्या माणसाचं खायचं नाही. आरक्षणाने तुटली ना. अहमद शाह अब्दाली पानिपतच्या लढाईच्या वेळेस उन्हाळ्याचे दिवस यमुना नदीच्या काठून तिकडे बघत होता. त्यांनी आपल्या लेफ्टनंटला विचारले की अरे भाई दिन तो गर्मी के है, हे लोक शेकोटी का पेटवत आहेत थंडीसारखी. त्यांनी सांगितलं नहीं सर, बोले ये जो पेशवाओं की भोज है इसमें अलग अलग जाति के लोग हैं और अलग अलग जाति के लोग एक दूसरे के हाथ में खाना नहीं खाते. ये अभाव की शेकोटी लगाए, खाना बनाने की है वो. अहमद शाह अब्दाली बोला जाओ अपने सैन्य में ऐलान कर दो कि ये लड़ाई हमने जीत ली. जो लोग मिलके खाना नहीं खा सकते वो क्या मिलके लड़ेंगे. म्हणून पानिपतची लढाई आपण हरलेलो. पानिपतच्या लढाईचा संदर्भ लक्षात ठेवा. तर हे सगळं काम एक व्यवस्थितरित्या संविधान करत आहे. पण आज हे सरकारने काय केलं, एअर इंडियाचं प्रायव्हेटायझेशन केलं.
एरियामध्ये SC ST OBCचे मुलं पायलट बनायचे. पायलट बनायचा खर्च म्हणजे 30 लाख रुपये लागतो. पण काही गैरकाम करायचं 30 लाख लागतो, म्हणजे 60-70-80 लाख. आता रिझर्वेशन नाही तर SC ST OBCचे पालक विचार करायला लागले. काही गॅरंटी नाही. आधी गॅरंटी सामाजिक न्याय म्हणजे तुमची गॅरंटी आहे. सामाजिक न्याय म्हणजे तुम्हाला तेवढ्या जागा मिळणार. म्हणून लोक खर्च करायचे. आज लोक विचार करतात खर्च करताना की तर याचा अर्थ हे SC ST OBC लोकांची मुलं काय आकाशात भरारी घ्यायची नाही का त्यांनी? आम्ही जमिनीची लोक आम्हाला कुठल्या जमिनीवर बसवलं आहे? आपण याचा विचार करायला पाहिजे. पण सोबत हाही विचार करायला पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला जेव्हा रिझर्वेशन मिळतं तर आपल्यामध्ये जी आपल्याला रिझर्वेशन मिळण्याचं कारण काय आहे की आपल्यामध्ये आपण सामाजिक मागासलेला समूह आहोत आणि सामाजिक मागासलेल्या समूहाला आरक्षण आहे. आपल्याला आरक्षण आहे का? प्रदीप डोबळे किंवा अरुण कांबळे यांना आरक्षण आहे का? नाही. ते सामाजिक मागासलेल्या समूहाला आरक्षण आहे. मग एखादी SCची जागा आली, एखादी OBCची जागा आली, 10 OBCच्या जागा आल्या, 50 OBCच्या SC STच्या जागा आल्या, तर अप्लाय करणारे कोण लोक असतात? सगळा समूह असतो ना, सगळा समूह असतो. म्हणजे जर का आपली लोकसंख्या ही करोडमध्ये आहे तर जागा ह्या 1 किंवा 1.5-2 कोटी असतात. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि आता तर कमी होत चालल्या, त्या खतमच होत चालल्या. तर 100 लोक अप्लाय करतात आपले, तर त्यामधले फक्त 5 लोक सिलेक्टेड होतात. बरोबर आहे. पण ते जे 5 लोक आहेत त्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की 95 लोकांना नाही मिळालं. तो 100 लोकांचा आमचा जो ग्रुप आहे हा सामाजिक मागासलेला ग्रुप आहे, म्हणून ते आरक्षण होतं, म्हणून मला ते मिळालं. मग ह्या 5 लोकांचं काय उत्तरदायित्व आहे? आणि विचार करायला पाहिजे की जर का माझ्या समाजाला जे 100 घास मिळत आहेत त्यातले माझ्या हक्काचे फक्त 5च घास आहेत. मी समाजाच्या हिश्श्यातले 95 घास स्वतः खातोय. बरोबर नाही? मग हे 95 घास मी खातोय, या घासामधले कमीत कमी 5 घास तरी मी समाजासाठी परत केले पाहिजे की नाही? आपल्या उत्पन्नाच्या जरी पगार मिळते किंवा जे काही आपल्याला मिळतं त्याचा 5% हिस्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की आपल्या उत्पन्नाचा 5% हिस्सा हा समाजासाठी द्या. किती लोक देतात? ही आपली चळवळ जर का कमजोर होत असेल तर त्याचं मुख्य कारणावर मी बोट ठेवत आहोत. काही मंडळी आहेत म्हणजे 5 ते 10% देतात, पण जर का SC ST OBC रिझर्वेशन मधून जर का तुमच्यासोबत सामाजिक न्याय होऊन राहिला आणि आर्टिकल 16(4) सुद्धा असं म्हणते आरक्षण कोणासाठी आहे? आर्टिकल 16(4) नुसार those who are backward class of citizens and not adequately represented, जे मागासवर्गीय नागरिक आहेत आणि ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही, या 2 कंडिशन आहेत. मग आपण मागासवर्गीय समूहातले आहोत आणि आपल्याला पुरेसं प्रतिनिधित्व नाही, या दोन्ही कंडिशन आपण फुलफिल करतो, म्हणून आर्टिकल 16(4) आपल्याला आरक्षण देतं. मग हे मागासवर्गीय समूहात ही जी मंडळी आहे त्यांनी 5 घास तरी आपल्या समाजासाठी शेअर करायला पाहिजे, द्यायला पाहिजे. आणि तिथे स्पष्ट शब्द लिहिलेला आहे की द रिप्रेझेंटेशन, की त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आहे. नोकऱ्या नाही आहेत त्या. बरेचसे आपल्याकडे लोक काही पिढ्यातले समजत असते की आपल्याला नोकऱ्या मिळाल्या. आपल्याला नोकऱ्या मिळालेल्या नाही. तिथे शब्द आहे की दोज हु आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड, म्हणजे जर का त्यांना सिलेक्ट करण्यात येईल तर दे विल बी रिप्रेझेंटेटिव्ह. दे विल बी रिप्रेझेंटेटिव्ह. रिप्रेझेंटेटिव्हचं काम काय आहे की बाबासाहेबांचा फॉलोअर बनणं. बाबासाहेबांनी जी या देशामध्ये समतेची लढाई सुरू केली आहे त्या लढाईमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं, फिजिकली कॉन्ट्रीब्यूट करता येत नसेल तर बाबासाहेबांचा जो 5% सिद्धांत आहे की आपल्या उत्पन्नातील 5% हे समाज हितासाठी काम करणाऱ्या
या ज्या संघटना आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, तक्षशिला महिला मंडळ, माझी संघटना ओबीसी सेवा संघ, या ज्या सगळ्या संघटना आहेत, संघटनेचं काम करणं यांना दिलं, तुम्ही यांना देणारच नाही मसाला. ते म्हणजे रांजणामध्ये पाणी तेव्हाच राहते जेव्हा रांजणातलं पाणी पिलं नाही. घरची बाई जी असते ती रांजणात पाणी पण भरत राहते. घरच्या माणसांना काय की रांजण नेहमी भरलेला आहे पित राहा, पण तो भरलेला नसतो. जी घरची महिला असते ती ते पाणी त्या रांजणामध्ये रोज टाकत असते. मग त्या रांजणामध्ये पाणी आपण टाकणारच नाही आणि नुसतंच पित राहू, रांजण खतम होऊ नये. आज तिथे शेवट आहे, रांजणामधलं पाणी खतम होत आहे. म्हणून वेळीच आपण सावध झालं पाहिजे की आपण ही सामाजिक न्यायाची जी लढाई आहे, जी भारतीय संविधानात आहे, त्या संविधानाच्या लढाईमध्ये आपल्याला समाविष्ट करून घेतलं पाहिजे. हीच आणि म्हणून बाबासाहेबांनी याचं नाव आहे समविधान, सर्वांसाठी समविधान. आधीची जी मनुस्मृती होती ते विषम विधान होतं. ते विषम विधान बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती ते जाळली. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. लोकांनी प्रश्न केला, तुमने जला डाली, अब क्या है? बाबासाहेबांना रुको, धीर धरो. ही जबाबदारी त्यांच्यावर होती. ती जबाबदारी काय ती त्यांनी पूर्ण केली, तर भारताचं संविधान दिलं. मी काही जाळलं आहे तर मी काही निर्माणही केलेलं आहे, आणि हे निर्माण केलेलं आहे हे सर्वांच्या हिताचं आहे. म्हणून कधी कधी माझे काही ब्राह्मण मित्र मला विचारतात, अरे कब तक रहेगा ये रिजर्वेशन? पण आर्टिकल 16 कोण पढ़ो, when we will not be the backward class of citizens and when we will be adequately represented. तर राष्ट्रपती अध्यादेश घोषित करेल आणि म्हणेल की आता याची रिझर्वेशन काही गरज नाही. पण आम्ही ओबीसी सेवा संघ किंवा ओबीसीच्या अनेक संघटना किंवा अनेक सामाजिक संघटना भारत सरकारला सातत्याने म्हणत असतो की तुम्ही जातीनिहाय जनगणना करा, ओबीसीची जनगणना करा. सरकार करत नाही, ना काँग्रेसच्या सरकारने केलं ना भाजपाचं सरकार करून राहिलं. भाजपाच्या सरकारने 2018ला असं म्हटलं, लोकसभेत म्हटलं की आम्ही ओबीसीची जनगणना करू. 2019ला निवडून आले आणि 2020ला सुप्रीम कोर्टात सबमिट केलं की आम्ही जनगणना करणार. कशाला घाबरता? देश स्वतंत्र झाला सर्वांसाठी झाला, देश स्वतंत्र झाला सर्वांसाठी झाला. मग सगळ्यांना किती मिळालं कळू द्या ना, कुणाच्या वाट्यात किती आलं कळू द्या. फक्त तेवढंच समोर येणार आहे ना, बाकी काय समोर येणार आहे. पण काही लोकांना सर्वच मला, बरोबर आहे, अयोध्येचं राम मंदिर मला, महाबोधी आहे मला, गुरुद्वारे पण म्हणतील मेरे, मस्जिद भी मेरे. हा असं नाही चाललं. बाळांनो, बालकांनो, त्याच्यातून बाहेर या. लोकांची नजर आहे तुमच्यावर, तुमच्यापाशी एक मीडिया आहे, त्या मीडियातून तुम्ही बोलता म्हणून लोकांना दिसतं, पण तसं नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती आली आहे. नाहीतर त्या सरपंच देशमुखासाठी या महाराष्ट्राचा एक मंत्री बळी गेला नसता. बरोबर आहे, आणि अजून पण काही लावू शकतात. हे प्रकार थांबवा. तुम्हाला भारतीय संविधानाची शपथ घेऊन जेव्हा तुम्ही राज्यकर्ते होता, मंत्री होता, आणि कोणी तुमच्यावर क्रिटिसाइज केलं तर एवढं वाईट काय वाटतं? आता ते कुणाल कामराव हक्कभंग प्रस्ताव आणत आहे, काय गरज आहे? या देशामध्ये बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्र काढायचे आणि त्या व्यंगचित्रामधून त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना जिथे जिथे असा भ्रष्टाचार आणि समाज व्यवस्था उघडी पाडायची, कारण ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग त्याची जागा आता जी व्यंगचित्र होतं त्याची जागा विडंबन काव्याने घेतलेली आहे. तुम्हाला माहिती तुम्ही गद्दार नाही आहात, तुम्हाला लागायची गरज नाही. तुम्ही असेल तर लागेल तुम्हाला, तुम्ही नाही चाललं मग कशाला भंग प्रस्ताव? म्हणजे कुठेतरी लोकांच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला टच करायचा प्रयत्न आहे, लक्षात ठेवा. तर तो कुणाल कामरान जो आहे त्याच्या विरुद्ध यांनी जो हक्कभंग प्रस्ताव आणला की हे माझा अपमान झाला. अपमान विपन तुमचा काय नाही. तुम्ही जे आहात ते एवढ्या ताकदीने म्हणू नका की तुमचा अपमान विपन. यू आर अ पब्लिक फिगर, यू आर एक्सपोज टू द पब्लिक क्रिटिसिझम. मी
सुद्धा उद्या आमदार खासदार मंत्री झालो तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की माझ्यावर बोलायचं, अरे बाबा हे तुझा मन चुकला आहे. वेल्स युअर पब्लिक फिगर. आता हे लोक मनमाड हिलमध्ये राहतात, याचे स्वतःचे बंगले आहेत का? मुख्यमंत्र्यांचा म्हणा किंवा कुठल्या मंत्र्यांचा स्वतःचा बंगला आहे का? हे सगळं महाराष्ट्र शासनाची प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी आपल्या पैशातून आपल्या करातून निर्माण झालेली आहे. हे फक्त 5 वर्षासाठी आहे हो तिथे. मग ती प्रॉपर्टी जी आहे, ज्या ज्या घरात तुम्ही राहता ते जनतेचं आहे, ज्या गाड्यातून तुम्ही फिरता त्या गाड्या जनतेच्या आहेत, जे पोलीस सुरक्षा रक्षक तुमच्या अवतीभोवती आहेत ते जनतेचे आहेत. ते जनता तुम्हाला काही म्हटलं तर एवढं काही म्हणतात? तुम्ही काय राजे आहात का? या देशामध्ये लोकशाही आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि लोकप्रतिनिधी असल्यामुळे तुम्ही संविधानाची शपथ घेता की लोकांचं ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्याचं आम्ही संरक्षण करू. आणि तुम्ही म्हणता की आम्ही त्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन बद्दल प्रश्नचिन्ह उभा करतो. हे सगळं अतिशय वाईट असं चालू आहे. आणि म्हणून मला कुठेतरी असं वाटतं की भारतीय संविधानाला धरून सगळं चाललं पाहिजे. भारतीय बाबासाहेबांनी ओळखलेल्या ज्या 2 विषमता होत्या प्रमुख, स्त्री पुरुष विषमता आणि जातीय विषमता. स्त्री पुरुष विषमता नष्ट करण्यासाठी स्त्रियांना अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेबांनी हिंदू कोड लिहिलं, ते टप्प्याटप्प्याने नंतर पंडित नेहरू लावलं. आज आई वडिलांच्या आयुष्यामध्ये मुलींना सुद्धा सारखाच हिस्सा मिळते, बरोबर आहे. आणि जातीय विषमता म्हणून SC ST OBC मागासलेले होते म्हणून त्या लोकांना आरक्षण. ही जातीय विषमता, या दोन्ही विषमता नष्ट करण्याचा मूलमंत्र भारतीय संविधानामध्ये आहे. आणि या देशामधला जर का खरा कुठला काही संघर्ष असेल तर तो या देशामधला खरा संघर्ष हा सामाजिक संघर्षच आहे. तुम्हाला एक सुडो मीडियाच्या माध्यमातून निर्माण करण्यात येतं की या देशामधला खरा संघर्ष हा धार्मिक संघर्ष आहे, पण हे खोटा आहे. धार्मिक संघर्ष या देशामध्ये नाही. म्हणजे जेव्हा मंडल आयोगामध्ये रिझर्वेशन येतं तर त्यामध्ये त्या 27% मध्ये 4.5, 5, 6% त्या 52% मध्ये 11% हे मुस्लिम मागासवर्गीय OBC आहेत. म्हणजे ज्या OBCचं रिझर्वेशन जेव्हा मिळतं तेव्हा ते रिझर्वेशन काही हिंदूंना मिळत नाही असं नाही, ते मुस्लिम OBCना पण मिळतं. SCचं पण तसंच आहे, STचं पण तसंच आहे, बरोबर आहे. म्हणजे ते पण असं दाखवण्यात येईल या देशामध्ये एक धार्मिक संघर्ष आहे. धार्मिक संघर्ष नाही आहे. आणि धर्माच्या नावावर तर कोणीच जाऊ नये, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हिंदू राष्ट्र ही या देशासाठी सर्वात मोठी आफत असेल. आणि मी तुम्हाला सांगतो, जे भारतापासून वेगळं झालेलं जे पाकिस्तान आहे, हे पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र म्हणून किंवा आम्ही आमच्या धर्मावर, आम्ही धर्मामुळे एकत्र राहू असं म्हणून ते भारतापासून तुटले. धर्म जर का एवढी मजबूत गोष्ट असती टिकवून ठेवणारी तर पाकिस्तानचे 25 वर्षात 2 तुकडे झालेले असते. आणि दुसरा तुकडा कशावरून झाला? भाषेवरून. हे लोक त्यांना म्हणाले तू उर्दू बोलो, बांगलादेशी म्हणाले हम बांगलादेशी बात करेंगे. कुठे धर्म आला? जगाच्या पाठीवर निर्माण झालेला पहिला असा देश आहे जो भाषेच्या नावाने निर्माण झाला, तो म्हणजे बांगलादेश. अरे 25 वर्षात तुम्ही धर्माच्या नावाने एक मिळवू शकता. धर्मात बळ जरी असलं तरी देश चालवणारी देशासाठी प्रत्येक जगामध्ये मॉडर्न एजमध्ये वापर आता संविधान निर्माण झालेलं आहे. कुठल्या धर्माच्या नावावर आता कोणीच राष्ट्र चालू शकत नाही. म्हणजे सांगायला म्हणजे श्रीलंकामध्ये बुद्धिझमला बेस मानण्यात येतो, पाकिस्तानला इस्लामचा बेस मानण्यात येतो, तुमच्या नेपाळला हिंदूंचा बेस मानण्यात येतो. पण श्रीलंकेचे जे संविधान आहे ते 3 वेळा फेल झालेलं आहे. पाकिस्तानचं जे संविधान आहे ते 5 वेळा फेल झालेलं आहे. आणि नेपाळचं जे संविधान आहे हिंदू राष्ट्रवाद्यांनी लक्षात ठेवावं, ते 6 वेळा फेल झालेलं आहे. कारण जर का तुम्ही एकदा जेव्हा धर्माच्या नावावर लोकांना विभाजित सुरू कराल तर या हिंदू जो आहे हा असं तसं काही नसून हा एक जातीचा संग्रह आहे. आणि ह्या जाती वर खाली आहेत. या जातीमधला संघर्ष नंतर सुरू होऊन जाईल, ज्याला आपण यादवी असं म्हणतो. आणि तो संघर्ष आताही दिसतो बघा. फुले सिनेमावरून तो संघर्ष दिसला. त्या बाई ब्राह्मणबाई काय म्हणाल्या की शेती आणि जानव हे आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे म्हणून आम्ही फुले सिनेमातला तो पिक्चर, तो शॉट काढून टाका. म्हणजे तुमच्या जातीय अस्मितेला आतापासूनच जर का जन्म घ्यायला लागलेले आहे तर
म्हणजे एकदा माणूस जर का विभाजनाच्या मार्गावर जर का निघाला तर तो अल्टिमेटली एवढा विभाजित होईल की तो एकटाच राहील. पण जो माणूस इन्क्लुझिव्ह चालला तो सम्राट अशोक बनतो, सगळं जग सोबत होऊ शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर भारताच्या संविधानामध्ये बुद्धिझम, इस्लाम, ख्रिश्चनिटी, सिखिझम याच्यातले जे बेस्ट टू बेस्ट प्रिन्सिपल्स आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेली आहेत. त्याच्यामुळे मी माझं फेसबुकचं माझं जे स्टेटमेंट आहे ते आहे की भारतीय संविधान हाच माझा धर्मग्रंथ आणि भारत हा संविधान हे माझं मंदिर आणि भारत हा माझा देश. म्हणजे माझ्या त्या मुख्यमंत्री नाटकामध्ये सुद्धा शेवटी जो डायलॉग आहे तो असाच आहे की एखाद्या वेळेस मुसलमानांकडे कुराण नसलं तरी चालेल, ख्रिश्चनांकडे बायबल नसलं तरी चालेल, सिखांकडे गुरु गोविंद ग्रंथ साहेब नसलं तरी चालेल, बुद्धाकडे बुद्धाई धम्मा नसलं तरी चालेल, पण सर्वांच्या घरी भारतीय संविधान असलं पाहिजे. असा महान ग्रंथाचा निर्माता, ज्या ग्रंथातून भारत हा देश आज 75 वर्ष टिकला आहे. याच्यावर आघात झाले असं नाही, एक आघात इमर्जन्सीच्या काळात पण आला, पण आपण सगळे एक झालो भारतीय नागरिक आणि आपण ती इमर्जन्सी हाकून लावली. तसा थोडा एक आघात मारायचा काही लोक प्रयत्न करत आहेत. तो आघात सुद्धा आपण सहन करून त्या आघाताला सुद्धा अशा प्रकारचं बाबा हे चालणार नाही. एकीकडे सिखांना म्हणायचं की सिख राष्ट्र चलेगा नाही तो हिंदू राष्ट्र कैसा चलेगा, ना बौद्ध राष्ट्र चलेगा ना मुस्लिम राष्ट्र चलेगा. ती चूक का झाली त्यावेळेस आपली, कारण आपला देश जन्म घेत होता आणि जाता ब्रिटिशांनी काय विचार केला हे यांनी मला हाकलून लावलं तर नाही का एखादा माणूस जाता म्हणतो चालेल तुम्हाला सत्यानाश असतो. ते सत्यानाश आणि आत्मवाशी काहीच नव्हतं. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली आणि त्यांनी तर इथपर्यंत म्हटलं की ज्या राज्य राजवाड्यांना असं वाटतं की आपलं राज्य चालवं ते सुद्धा चालू शकतात असं लिहून गेले. म्हणजे ते भारतालाही तोडायचं त्यांचं चक्कर होतं जाता. आता कारण त्यांना एक साधी काय म्हणतात दमडी मिळणार होती भारताकडून, माणूस देतो ना शाप. पण मग ते आपण सगळे जे 565 जे वेगवेगळे राज्य होते त्या राज्यांकडून आपण भारतामध्ये ते समाविष्ट होत आहे हे असं करणारं डॉक्युमेंट लिहून घेतलं आणि सरदार पटेलांनी ते काम केलं. सरदार पटेलांचं स्टॅच्यू त्यांनी ते स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून गुजरातमध्ये लावलेलं आहे. पण जर काही आपले महापुरुष असते तर त्यांनी म्हटलं असतं की 3000 कोटी रुपये सरदार पटेलांच्या स्टॅच्यूवर खर्च करू नका, 3000 कोटीमध्ये सरदार पटेल युनिव्हर्सिटी स्थापन करा. कारण आज या देशाला कुठल्याच स्टॅच्यू, कुठल्याच मंदिर, कुठल्याच गुरुद्वारापेक्षा सर्वात जास्त, आणि हे कोरोनाच्या काळात सुद्धा आपण बघितलेलं आहे की सगळे मंदिरं, सगळे चर्च सगळे बंद होते. माणसाला गरज होती त्या काळामध्ये तर फक्त दवाखान्याची गरज होती. म्हणजे तुम्हाला आणि आज ज्या इंग्लंडने आपल्या राज्य केलं त्या इंग्लंडमध्ये मी आताच जानेवारी महिन्यामध्ये होतो ते त्या इंग्लंडमध्ये शिक्षण मोफत आहे, आरोग्य सुविधा मोफत आहे. हे आपल्या प्राथमिक गरज आहे. या गरजावर काम करण्याची गरज आहे. भारतीय संविधान सुद्धा तेच सांगतं. एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि जी हजारो वर्षापासूनची जी एक मानसिक गुलामगिरी आहे त्यातून आपल्याला बाहेर यावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून एक डिफाईन करताना मी तुम्हाला सांगतो की या देशामध्ये मी तुम्हाला सांगितलं की खरा संघर्ष हा सामाजिक संघर्ष आहे. तर या देशामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला गुरु मानलेले संत कवी महात्मा ज्योतिबा फुले आणि तथागत बुद्ध या त्यांच्या तिन्ही गुरुचा फोटोही आहे. तर जेव्हा महात्मा फुल्यांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला, जेव्हा महाडचा सत्याग्रह केला तेव्हा महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस बाबासाहेबांनी विचार केला की आम्ही सुद्धा माणसं असून तिथे कुत्र माणसं सुद्धा पाणी पिऊ शकतात. तो सार्वजनिक विहीर होती, सार्वजनिक लेक होता, सार्वजनिक काय म्हणतात ब्रिटिशांचा काळ होता आणि ब्रिटिशांचा काळ आहे आणि त्यांनी म्हटलं पब्लिक लेक आहे तर कोणी त्याचं पाणी पिऊ शकतं. पण लोकांनी विरोध केला म्हणून बाबासाहेबांनी विचार केला की असा कोणी व्यक्ती आधी माझं आंदोलन केलं आहे का. तर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की असा एक व्यक्ती याच महाराष्ट्रामध्ये 75 वर्षापूर्वी होऊन गेलेला आहे ज्यांनी सार्वजनिक तळ नव्हे तर आपल्या घरची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली होती.
आणि ही गोष्ट बाबासाहेबांना प्रेरणा देणारी होती आणि म्हणून बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना आपले गुरु मानलेले आहे. तर आपल्याला जी लढाई लढायची आहे, म्हणजे जो अपमान गांधीजींचा झाला, गांधीजींचा अपमान दक्षिण आफ्रिकेत झाला, रेल्वेतून त्यांना बाहेर काढण्यात आलं, त्यांनी शपथ घेतली. काय शपथ घेतली की मला या देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. कारण ब्रिटिश लोक आपला आर्थिक शोषण करत होते. पण त्याच्या आधी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंना जेव्हा ते आपल्या ब्राह्मण मित्रांनी बोलवल्यामुळे त्याच्या वरातीत गेले, पण वरातीतून त्यांना काढण्यात आलं, तेव्हा त्यांनी सुद्धा अशी शपथ घेतली की मला या देशातल्या लोकांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. तर राजकीय स्वातंत्र्याची लढाई जी आहे ती 15 ऑगस्ट 1947ला संपली, पण सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईचा सर्वात मोठा दस्तावेज त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंचा चेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या रूपाने लिहिलेला आहे. त्यामुळे यातमध्ये सामाजिक स्वातंत्र्य आहे, जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आपल्याला सुरू ठेवायची आहे. ही सामाजिक स्वातंत्र्याची लढाई आहे. म्हणून आपण राष्ट्रपिता ज्योतिबा फुले असं म्हणतो. म्हणजे राष्ट्रपित्यांना आपण ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला काय सांगायला येतं की महात्मा ज्योतिराव फुलेंनी अस्पृश्यतेसाठी आपली विहीर खुली केली, बाकी आपल्याला काय सांगायचं आणि खुली केली म्हणजे काय? म्हणजे गांधीजींचा जो ब्रिटिशाविरुद्धचा जो संघर्ष होता तो ब्रिटिश सरकारने मिठावर टॅक्स लावला होता, म्हणून मिठासाठी होता, बरोबर, मिठाचा सत्याग्रह. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. पाणी तर नॅचरल असतं. म्हणजे या देशातल्या लोकांचे जे नैसर्गिक